उत्साहात मिरवणुका ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, परंतु दुर्दैवी घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये आमचे दोन गणेश सेवकच म्हणेन मी त्यांना, गणेश भक्त, गणेश सेवक हे आपल्यातनं निघून गेलेत. त्यांना मी आदरांजली या ठिकाणी होतो महाराष्ट्र सरकारच्या वतीने, आणि बरोबरीने जे जखमी आहेत त्यांना सुद्धा लवकर ते बरे हो अशी गणरायाच्या चरणीच प्रार्थना करतो. मी त्याच्या परिवारांना सुद्धा भेटलो आहे, तो व्हिडिओ सुद्धा मी पाहिला. मी पोलिसांशी सुद्धा बोललो आहे, काल रात्री पण बोललो होतो. यामागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत. अतिशय वेदनादायी प्रसंग आहे की आपण गणरायाचं स्वागत ज्या उत्साहात करतो त्या उत्साहामध्ये यावेळेला मुंबईमधली दुर्घटना खूप दुःख देणारी आहे. झालेली हानी भरून निघणारी नाहीच, गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही. पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे. जे बोललं जाते की तिथला जो रस्ता होता तो वर खाली होता, ड्रेनेज लाईनचं महानगरपालिकेकडे होता. दुसरी गोष्ट अशी बोलली जाते की जो गणपतीचा पाठ जो होता त्याचं काहीतरी बॅलन्स बिघडलं असं बोललं जातं. नेमकी सगळ्या प्रकरणाच्यात काही चौकशी होणार आहे. मला वाटतं याची सगळ्यावर मी आता भाष्य करणं योग्य नाही. याचं कारण महापालिका असेल, पोलीस असेल, अन्य काही व्यवस्था असतील, या सगळ्यातला नेमका दोष कोणाचा आहे, दुर्घटना होण्यामागचं कारण काय आहे असेल तर त्या कारणामागची भूमिका काय आहे, हा सर्व चौकशीचा भाग आहे. पोलीस काम करतायत, पोलिसांना काम करू द्या आणि मग या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. बऱ्याच मिरवणुका ज्या आहेत त्या बाकी आहेत आगमनाच्या, आज काय आव्हान कराल गणेश मंडळांना तुम्ही? कारण काल मी जेव्हा पोलिसांशी म्हणजे आयुक्तांशी स्वतः बोललो रात्री, त्यावेळेला तेही माझ्याशी बोलले. आज सकाळी पण मी सहआयुक्तांशी बोललो आहे. जे पाट आपण आणतो आहोत आणि जे पाटाच्या खालीचं व्हील आहे, चक्र आहे, ते टायर आहे, लोखंडी आहे, टायरमध्ये हवा आहे, लोखंड बसल्यावर त्याचा दणका, व्हायब्रेशन बसणं, या सगळ्या प्रकाराची जरा चिंता करायला पाहिजे. त्यामुळे सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना विनंती आहे की पोलिसांच्या सूचनांचं आपण पालन करूया. तसं करतोच आपण, पण अजून काळजी घेऊया. या ज्या काही पाट खाली असलेला व्हील, ते व्हील कसलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये चिंता करूया. मुंबई महानगरपालिकेला तर निर्देश आम्ही दिलेच आहेत, पण आता काटेकोरपणे मुंबई महापालिकेने या आगमनाच्या रस्त्यावर रस्त्याची स्थिती काय याच्यावर तातडीने 24 तासात काम केलं पाहिजे. हे मी मुंबई महापालिका आयुक्तांशी बोललो आहे. सर्व मंडळांची भूमिका सकारात्मक असते, पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांनी राहावी आणि दुर्घटना होऊच नाही या पद्धतीच्या व्यवस्थांची चिंता आपण सगळ्यांनी केली पाहिजे. या दुर्घटनेनंतर खरं तर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची जी फाईट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की 12 फुटाची मूर्ती सोबत आता त्याच्या वर ज्या मूर्त्या जातात तेव्हा अशा दुर्घटना घडू शकतात आणि होऊ शकतात. मला तर आज मी या परिवाराला सांत्वना द्यायला आलो आहे. गणेश भक्तांच्या सर्वच देशभरातल्या गणेश भक्तांमध्ये यातनं शोककळा पसरली आहे. त्याबद्दल त्यांच्या बरोबरीने आपण उभं राहिलं पाहिजे या भूमिकेने आलो आहेत. जे आपल्यातनं निघून गेले आहेत त्यांना आदरांजली वाहतो आहे आणि म्हणून आज मी या विषयावर बोलण्याऐवजी सगळ्यांशी चर्चा करू आणि या विषयावर सर्वसंमती करण्याची भूमिका ही शासनाची राहील. आमच्या वतीने खरं तर कोणाच्या जीवाचं मोल असूच शकत नाही, ते अमूल्यच असतं. पण परिवाराच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून एक आर्थिक मदत आमच्याकडून या परिवाराला आज आम्ही या ठिकाणी आमचं कर्तव्य आणि सेवाभाव म्हणून करू आणि जे जखमी आहेत त्यांनाही बरे पडून हॉस्पिटलला जी मदत करता येईल त्याची आर्थिक मदत करण्याची भूमिका ही आमची राहील आणि त्या पद्धतीचे निर्णय आम्ही केलेला आहे. चिंतामणी मंडळाशी अदानींनी टायअप केलेला आहे, यावरून
संजय राऊत म्हणतात की आमचे देवसुद्धा आता कोण सोडत नाही. लालबागच्या पार्टनरशिपची वेगळे लोक घेत आहेत, चिंतामणी सोबत वेगळे जण टाईप करत आहेत. आमचे देव सोडले जात नाही. मला वाटतं आज मला याच्यावर बोलायचं नाही आहे, योग्य वेळेला बोलू. सर पण आजवर सोळाचा भाग पाहिला तर आपण गेल्या 4-5 वर्षामध्ये तो मोठा होत चाललेला आहे. त्यामुळे तसं विसर्जनासाठी आपण तयार आहे, तसं आजवरची तयारी करायला पाहिजे. ज्या विविध बैठका घेतल्या त्यामध्ये असे निर्देश दिलेलेच आहेत. महापालिकेने बैठका घेतल्या, राज्य सरकारच्या वतीने मी स्वतः बैठका घेतल्या, लोढाजींनी बैठका घेतल्या, आम्ही निर्देश दिले आहेत. ह्यात कचुराई कोणाची असेल प्रशासकीय व्यवस्थेत तर त्याला सोडलं जाणार नाही. सर, एक वेगळा प्रश्न. तुमच्या मतदारसंघात आज आदित्य ठाकरे आंदोलन करतायत मैदानासंदर्भामध्ये. आज मी इथे सांत्वना द्यायला आलोय, परत कधीतरी आपण त्यावर बोलू. सर हिंदी में क्या कहना चाहिए जिस प्रकार की ये दुर्घटना है बहुत वेदनादायी दुखदायक है. बड़े हर्षोल्लास से हम गणपति बाप्पा को आगमन का स्वागत की भूमिका में रहते, और ये जो घटना घटी उसमें हमारे 2 गणेश भक्तों की दुर्भाग्य से मृत्यु हुई है. हम उनको आदरांजलि देते हैं, भावांजलि अर्पित करते हैं. जो जख्मी हुए हैं वो जल्दी ठीक हो जाए इस प्रकार की मनोकामना करते हैं. ये पूरी घटना में जिस प्रकार से कल रात से मैं पुलिस डिपार्टमेंट के लोगों से बात कर रहा हूँ तो इसमें कई बातें सामने आ रही है. पुलिस इसकी इंक्वायरी कर रही है. उस इंक्वायरी का रिपोर्ट में सभी चीज़ें सामने आ जाए. गणेश भक्तों से और मंडलों से निवेदन भी है कि पुलिस और ने दी हुई सूचना हम सभी लोग वैसे भी उसका पालन करते हैं, लेकिन उसकी चिंता करें. जिस मूर्ति के लिए पाठ बनाया जाता है और उसके नीचे व्हील होता है उसमें कुछ ज़रूर आवश्यकताओं का सुधार करना चाहिए, ऐसा पुलिस की कहना है. वो उसको हम सब लोग गंभीरता से लेते हैं और भी गंभीरता से ले. इस सब घटना में मुंबई महानगर पालिका विसर्जन और आगमन के रास्ते की चिंता करने का निर्देश दिया था. इसकी भी चिंता उन्होंने की कि नहीं, इसकी भी हम इंक्वायरी करेंगे और उसमें जो भी दोषी होगा उसके ऊपर कार्रवाई होगी.